मुंबई, लोकलची गर्दी, सततची धावपळ आणि कधी न थांबणारा आवाज. पण तुम्हाला माहीत आहे का, याच मुंबईत एक असं ठिकाण आहे जिथे पाऊल टाकताच मन शांत होतं. तर मंडळी, हे ठिकाण म्हणजे जोगेश्वरी लेणी. तर मंडळी, ह्या लेणी पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी स्थानाजवळ स्थित आहेत. जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेली ही लेणी म्हणजे मुंबईतील सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक मानली जाते. दुसरं म्हणजे या लेण्यांपर्यंत पोहोचणं अगदी सोपं आहे. जोगेश्वरी स्थानकाच्या पूर्व बाजूस रिक्षा आणि बसची सुविधा उपलब्ध आहे किंवा इच्छित असल्यास 15 ते 20 मिनिटात चालतही इथे पोहोचता येतं. नमस्कार, नवीन वर्षाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण आज आलो मुंबईतलं एक नवीन ठिकाण शोधायला. पूर्वी आपण बाहेर फिरत असतो, तर आज मुंबईमध्येच आहोत. मुंबईमधलं एक असं प्राचीन ठिकाण बघायला आलो आहे. काही जणांना माहीतसुद्धा असेल, तर हे आहे जोगेश्वरीमधील प्राचीन लेणींचं ठिकाण. तिथे आपण आज आलो आहे. तर मागे तुम्ही बघू शकता, आतमध्ये प्रवेशद्वार आहे. इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. तर आजचा व्हिडिओ असणार आहे त्या संदर्भातला. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. बघायला मिळते आतमध्ये आल्यावर इथे माहिती फलक बघायला मिळते जोगेश्वरी केव्हचा. मराठीमध्ये माहिती आहे आणि हिंदी इंग्लिशमध्ये माहिती आणि हातून तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. म्हणजे या लेण्यांचा इतिहास पाहिला तर जोगेश्वरी लेणी इसवी सन 520 ते 550 या काळात बनली असावीत. या लेणी महायान बौद्ध वास्तुकलेच्या शेवटच्या टप्प्याशी संबंधित आहेत. तर प्रसिद्ध इतिहासकार व विद्वान वॉल्टर स्प्रिंग यांच्या मते जोगेश्वरी लेणी ही भारतातील सर्वात जुनी हिंदू लेणी मानली जातात. तर मंडळी, या जोगेश्वरी लेण्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम अशी 2 प्रवेशद्वारे आहेत. ही प्रवेशद्वारे खडकांनी वेढलेली असून याच खडकात कोरलेल्या पायऱ्यांमधून लेण्यांमध्ये प्रवेश केला जातो. पश्चिम प्रवेशद्वाराने आत गेल्यानंतर आपल्याला एक भव्य सभामंडप दिसते. या सभामंडपाच्या मध्यभागी चारही दिशांना भिंतीपासून विलग असलेले 6 खांबांच्या 4 ओळी म्हणजे 24 खांब कोरलेले आहेत. तर मंडळी, या 24 खांबांच्या मध्यभागी जोगेश्वरी मातेचे मुख्य मंदिर कोरलेले आहे. याच देवीच्या नावावरून या लेण्यांना आणि पुढे संपूर्ण या परिसराला जोगेश्वरी हे नाव मिळाले. सभामंडपाच्या एका बाजूस मोकळा वरांडा आहे. या वरांड्यामध्ये शिवलिंग असलेले शिवमंदिर लेणे, त्याचप्रमाणे हनुमान मंदिर असलेले हनुमान लेणे पाहायला मिळते. याशिवाय लेण्यांमध्ये अजून गणेश मंदिर आणि दत्तात्रय मंदिर अशी 2 लेणी मंदिरे आहेत.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला भव्य द्वारपाल कोरलेले दिसतात. सभामंडपाच्या शेजारी दोन्ही बाजूस बंदिस्त वरांडे आहेत. सभामंडपातून पूर्व दिशेला एक मोकळा चौक आहे. या चौकाच्या पुढील भागात उर्वरित लेणे आहेत. येथे गणेश मंदिर लेणे आहे. गणेश लेण्यात सुंदर गणेश मूर्ती कोरलेली आहे. येथून पुढील पायऱ्यांनी आपण पूर्व बाजूस बाहेर पडतो आणि लेण्यांना पूर्ण वळसा घालून पहिल्या मजल्यावर असलेल्या दत्त मंदिर लेण्यात जाता येतं. दत्त मंदिरात दर्शन घेऊन झालं की लेण्यांचं पूर्ण दर्शन होते. मंडळी, बाहेर मुंबईचा गोंगाट आणि आत या लेण्यांमध्ये एक वेगळीच शांतता. इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजेच जोगेश्वरी लेणी. तर मंडळी, आपण लेणीतून बाहेर आलो आहे. आत्ता 2 वाजले दुपारचे. 2 वाजता मंदिर हे लेणी बंद होतं. त्याचा मुख्य दरवाजा बंद केला जातो. दुपारी 2 ते 4:30 वाजेपर्यंत बंद असतं. सकाळी 6 वाजता उघडतं आणि संध्याकाळी 9 वाजेपर्यंत उघडं असतं दर्शनासाठी. आतमध्ये आपल्याला जोगेश्वरी मातेचं, नंतर शंकरदेवांचं दर्शन होतं. त्याचप्रमाणे हनुमंतांचं दर्शन होतं. दत्त महाराजांचं पण मूर्ती आहे वरती, त्यांची गुहा आहे, तिथे पण दर्शन होतं. तर लोकेशन एकदम शांत आहे, ठिकाण मस्त आहे. मुंबईतलं असं ठिकाण वाटतच नाही. तर व्हिडिओची सांगता इथेच करतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.